हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाईने कृष्णाला पूजा करायला लावलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की सूर्यास्ताच्या आतच ही पूजा पूर्ण झाली पाहिजे. आणि आता ह्या गोष्टीवरती कृष्णाला भक्ती मदत करणार असते, पण बाळजाबाईंनी आता निश्चय केलेला असतो की भक्तीला मी कृष्णाला मदत करू देणार नाही. पण बाळजाबाईंचे सगळे प्लॅन हाणून पाडत कृष्णा ही देवीच्या देवळापर्यंत पोहोचते आणि तिथे चांगल्या पद्धतीने पूजा पार पाडून आता आशीर्वादसुद्धा मिळवते गुरुजींचा आणि देवीचा सुद्धा कायम सौभाग्यवती राहण्याचा. तर आता हे सगळं बघून बाळजाबाईंना खूपच जास्त राग आलेला असतो. तर आता बाळजाबाई या म्हणत असतात की काहीही झालं तरी मी हार मानणार नाही, ह्या काल परवाच्या पोरीसमोर मी झुकणार नाही, मी हिला चांगली जन्माची अद्दल घडवणार. कदाचित माझे एवढे डाव खाली पडायलेत याचा अर्थ ह्योच असणार की म्या पुढं जे काही करणार त्याचा मोठा धमाका होणार. म्हणूनच हे समद घडायलंय. काय भी झालं तरी मी त्या कृष्णेला जिंकू द्यायची नाही. तिला काय वाटायलंय ती ह्या लुटूपुटूच्या लढाया जिंकून युद्ध जिंकणार वय, पर नाही. असाच तिला आनंद मिळत राहून दे. नंतर एकाएकी तिचे पंख छाटून तिला जमिनीवर आणतो की नाही आम्ही ते तुम्ही बघतच राहा समदे. त्याबरोबर दुसरीकडे कृष्णा ही आता दुष्यंतला म्हणत असते, खरोखर आजची पूजा हे व्यवस्थित पूर्ण पडली. मला खरंच हे सगळं बघून खूप बरं वाटलं. बाळजाबाईंनी केवढ्या विश्वासाने मला ह्या पूजेची जबाबदारी सोपवली होती. जर मी पूजा व्यवस्थित वेळेवरती पार पाडू शकले नसते तर खरोखर मला खूप वाईट वाटलं असतं. नाहीतर उगाचच्या उगाच बाळजाबाईंचा विश्वाससुद्धा कमी ठरला असता, खोटा ठरला असता माझ्यावरचा. पण मी त्यांच्या शब्दाला खरी उतरले आणि खरंच तुमचे लय लय थँक्यू. बघा, तुम्ही मला मदत केलीस नवं म्हणून मी हे समज करू शकलो. जर तुम्ही मदतीला थांबलं नसतासा तर हे समज झालं नसतं. खरं तर दुष्यंत सरकार तुम्हीच तर मला सूर्यास्ताच्या आधी तिथपर्यंत पोहोचवलं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, झाली ना आता पूजा मनासारखी, झालीच ना खुश, झाला ना आईचा शब्द पूर्ण. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वही तर मग शेवटी जिथं मिस्टर अँड मिसेस रांगडे पाटील असतील तिथं कुठं बी काय बी अपुरं राहायचं नाहीस नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतोय, कृष्ण तू जा यार तू तिकडे. त्याबरोबर दुष्यंतच उठून खोलीतून बाहेर निघून जातो. त्याबरोबर भक्ती त्या ठिकाणी येते आणि भक्ती आता कृष्णाला म्हणत असते, वा वा कृष्णे, अगं तू आणि दाजीने मिळून तर कमालच करून दावली की. अगं तुम्ही दोघांनी बी मिळून समद अशक्य बी शक्य करून दावलं. मला तर वाटलंच होतं तू पूजा करशील का नाही म्हणून. त्यावर कृष्णा म्हणत असते, अगं येळेवरती दुष्यंत सरकार आलं बघ तिथं आणि त्यांनी मला येळेवर पोहोचवलं बी बघ. आता ती एवढं बोलते आणि गप्प बसते. आता दुष्यंत हा बाहेर निघून गेलेला असतो आणि आता कृष्ण उदास आहे ही गोष्ट दुष्यंत नोटीस करतो. तर आता भक्ती ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे तुझा सुखाचा संसार व्हावा, तुला समद चांगलं सुखानं मिळावं एवढीच इच्छा आहे बघ माझी. माझा संसार तर सुखाचा पार नाही पडला, पण तुझा तरी सुखाचा संसार व्हावा, तुझा नवरा तुझी लेकरं बाळं समद कसं झाक व्हावं एवढीच इच्छा आहे बघ माझी. त्यावर कृष्णी म्हणते, ए भावा अगं किती पुढचा विचार करायलास तू, पोरं बिरं म्हणजे अगं लई पुढं जायलास की तू, केवढं मोठं सपान ते. इथं दुष्यंत सरकार मला बायको म्हणून स्वीकारानं झालेत आणि तू तर अगदी जाऊ दे. त्याबरोबर आता भक्ती कृष्णेला विचारते, काय गं काय झालं, तोंड का पडलंय तुझं. त्यावर कृष्ण म्हणत असते, भावा अगं असं काय करायलास, आज वसुपारस आहे, मला माझ्या स्वातीची आठवण नाही यायची वय. अगं दर वसुपारशीला मी तिला आंघोळ घालतो, खाया प्या घालतो माझ्या हातनं. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणायला लागते, अगं मग काळजी कशापायी करतीस, सांग की दुष्यंत दाजीसनी, ते घेऊन जातील तुला वसुपारशीसाठी. त्यावर कृष्णा म्हणते, अगं नाही नग उगा नग, आधीच एकतर ते दमून आल्यात, उगाच म्या सांगितलं तर पुण्यांदा कावतील माझ्यावर. आणि त्यात बी त्यासनी तुला माहीत आहे नवं ती धूळ माती बिलती अजिबात आवडत नाही, उगाच्या उगा आमच्यात भांडण होईल. त्यापेक्षा जाऊ दे, यावर्षी म्या नाही भेटायचो माझ्या स्वातीला. आणि एवढं बोलून कृष्णा नाराज होती. भक्ती म्हणते, अगं कृष्णे काळजी नगं करू, आई हाय नवं तिथं, आई बी काळजी घेईल स्वातीची, तिला बी दया हाय की गं स्वातीची, तू काळजी नगं करू. म्या आईला कॉल करून विचारतो ना तिनं केली का नाही वसुपारशीची पूजा स्वातीची, तिला मी सांगतो ती करण. हां काळजी
काळजी नका करू. तेवढं बोलून आता भक्ती तिकडनं जाते. पर कृष्णीच्या मनातनं स्वातीचा विचार काय जात नसतो. स्वाती ही तिच्या बाच्या आठवण असत्या, त्यामुळं तिला आज स्वातीची लय आठवण येत असते. आता दुष्यंत ही गोष्ट नोटीस करतो की कृष्णा उदास आहे, नाराज आहे. पण कृष्णा नेमकी नाराज का आहे हे दुष्यंतला कळतच नसतं. दुष्यंत विचार करतो, जाऊन थेट कृष्णाबरोबरच बोलू का? नाही, नको, उगाच ही काहीतरी उलटं उत्तर देईल किंवा लांबड लावत बसेल. मग दुष्यंत भक्तीकडे येतो आणि भक्तीलाच विचारतो की कृष्णाला नेमकं काय झालंय. नेहमी उत्साही असणारी, सगळ्यांबरोबर बोलत चालत असणारी कृष्णा आज अचानक अशी गप्प गप्प काही झालंय का? तिचं काही बिनसलंय का? किंवा तिला कोणी काही बोललंय का? नाही, म्हणजे काही झालंय की म्हणजे देवीच्या देवळातून आल्यानंतर थकल्यासारखं होतंय म्हणून अशी शांत शांत बसली. त्याबरोबर आता दुष्यंतला कृष्णाची ही एवढी काळजी वाटते हे बघून भक्तीला बी लई आनंद होतो. त्याबरोबर भक्ती हसते. तर दुष्यंत म्हणतो, अगं काहीतरी विचारतोय ना मी, बोल. त्यावर भक्ती म्हणत असते, अव दुष्यंत सरकार, तुमची बायको म्हणजे जाम भारी आहे. कारभारी नाही ती आमच्या शेतातली. दिसभर शेतात काम करून बी ती शेतात राबत राहत्या. मग तुम्हासनी काय वाटतं, त्या एवढ्याशा देवीच्या देवळात जाऊन येण्यानं दमणार आहे वै ती? त्यावर दुष्यंत म्हणतो, मग दमली नाही आहे तर मूड नाराज काय तिचा? काय झालंय? त्याबरोबर आता लगेच भक्ती दुष्यंतला सांगून टाकते की कृष्णीला वसुपारशीला जायचं होतं. आता वसुपारस म्हणजे काय हे दुष्यंतला माहीत नसतं. मग वसुपारशीचं महत्त्व आता भक्तीच दुष्यंतला सांगते. मग दुष्यंत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला सांगतो, आपल्याला तुझ्या माहेरी जायचं आहे, तयार हो. आता कृष्णाला वाटतं दुष्यंत तिला तिच्या माहेरी सोडायला जातोय. कृष्णा म्हणते, आता मी काय केलं? मला कशा पाहिजे माझ्या आईच्या घरी नेऊन सोडतायसा? दुष्यंत म्हणतो, अगं ए बाई, तुला काही तुझ्या आईच्या घरी वगैरे नेऊन सोडत नाही आहे मी. ते काय ते वसुपारस आहे ना, तर जायचं आहे ना तुला तुझ्या गाईला भेटायला, तेच तिकडे घेऊन जातोय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय खरंच तुम्ही मला वसुपारशीसाठी घेऊन जाताय माझ्या स्वातीला भेटाय? दुष्यंत सरकार, लई भारी आहेसा बघा तुम्ही, लई थँक्यू. दुष्यंत म्हणतो, आटप पटकन. कृष्णा म्हणते, लगेच आवरतो बघा. पटकीने साडी बदलतो आणि चटकीने ताट घेऊन खाली येतो. दुष्यंत म्हणतो, आटप लवकर, मी जवळ बसलोय बाहेर. मग काय, आता कृष्णा भरभर कामाला लागते. ती आता इथे स्वातीसाठी छान ताटबीट तयार करायला लागते. आता भक्ती तिकडे येते. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, मी आम्ही मदत करतो तुला, म्हणजे तुझं काम कसं चटकीपट होईल. आता दोघी बहिणी मिळून वशीपारशीला जे जे काही घेऊन जायचं असतं, गाईला खायला प्यायला घालायला, औक्षण करायला, ते सगळं तयार करतात ताट. आता भक्ती म्हणत असते, कृष्णे खरंच ग, लाखात एक आहेस बघ तू, लाखात नाही करोडात एक. आणि दुष्यंत सरकार तर त्याहून जास्ती बघ. अगं केवढी काळजी करतात ते तुझी. तुला ठावाय, आज तू नाराज आहेस ही गोष्ट त्यांना जाणवली तेव्हा सावतावून येऊन त्यांनी मला विचारलं की कृष्णीचं काय बिनसलंय काय, तिला कुणी काही बोललंय काय, का देवळात जाऊन आली म्हणून थकली आहे, अशी गपगप का बसली आहे, नेहमी तर एवढी बडबड करत असत्या. त्याबरोबर कृष्ण म्हणते, मग भाव तू काय बोलली? त्यावर भक्ती म्हणते, अगं म्या काय बोलणार, म्या जे बोलाय हवं तेच बोललो. म्या सांगितलं त्यासनी आज वसुपारस आहे आणि तुला सावतीची लय आठवण यायला, तुला स्वातीला भेटायला जायचं आहे म्हणून. त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणते, खरंच? त्यावर भक्ती म्हणते, अगं मग म्या काय खोटं बोलायलोय वय ग? आणि तुला ठावाय काय, दुष्यंताजीसनी सावतावून तुला ते भक्ती घेऊन जायला लागल्यात स्वातीला भेटाय. आता भक्तीनं असं म्हणल्याबरोबर कृष्णी लईच जास्त खुश होऊन जाते. तर आता भक्ती म्हणत असते, ओ लाजळूचं झाड, आता हिथंच लाजत बसणार आहेसा का जाणार बी आहेसा दुष्यंत सरकारांबरोबर? जायचं आहे नवं, भेटायचं आहे नवं स्वातीला? त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणते, वय जातो की. अगं बघते, तू बी चल की आमच्या दोघांबरोबर, तुझं बी सावतीला किती दिवस झालं भेटणं झालेलं नाही, तू बी भेटशील. त्यावरती म्हणते, तुम्हा राजाराणींच्या मध्ये माझं काय काम? आणि मग भक्ती जाणं टाळते. त्यानंतर आता इथे स्वाती ही डोळ्यात प्राण आणून कृष्णाची वाट बघत असते, कारण दर वसुपारशीला कृष्णा येते आणि स्वातीला आंघोळ घालते, तिचं सगळं करते हे तिला माहीत असतं. आजही स्वातीला मनातून जशी काय आशाच असते की कृष्णा येईल. आणि मग कृष्णाला तिकडे बघून स्वाती खूप खुश होऊन जाते आणि ती आता मान हलवायला लागते. कृष्णा म्हणते, अगं वय माझे माय, मला ठावा हाय, मला बघून तू लई खुश झाल्यास नवं. अगं आज वसुपारस, तुला न भेटता कशी काय राहू शकते म्या? तुला बानं मला भेट म्हणून दिली हाय, मग माझ्या बाच्या आठवण आहेस तू माझ्यासाठी. म्या अशी सोडून देईन वय तुला? आता तुला माझ्या हाताने आंघोळ घालतो आणि त्यानंतर तुला पुसतो. चल
आणि मग आता कृष्णा ही स्वातीला अंघोळ घालायला घेते. दुष्यंत म्हणतो, अगं ही काय वेळ आहे का अंघोळ घालण्याची? कृष्णा म्हणते, अवं मुकं जनावर आहे ते, शौच राहण्याचा अधिकार जसा आपल्यासनी आहे नवं तसंच त्यासनी बी आहे. आणि मग आता कृष्णा स्वातीला अगदी छान घासून पुसून अंघोळ घालते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, अवं मदत करा की जरा मला. आता माझी भक्ती असती का नाही तर तिनं हातभार लावला असता. आटपू आपण पटापटा दोघं मिळून, म्हणजे चटकीपट आपल्याला घरी जाय होईल, नाहीतर बाळजाबाई वाट बघत राहती ना. आता आईचं नाव घेताच दुष्यंत कृष्णाला मदत करतो. दोघं मिळून गाईला पटापट आंघोळ घालतात. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, आता पटपट कर पुढे जे काही करायचं आहे. कृष्णा म्हणते, हवा आता ओवाळणी, आता या माझ्या हाताला हात लावा, आपण दोघं मिळून गाईला ववाळू. दुष्यंत म्हणतो, काय मी? नाही मला नाही जमणार हे सगळं, त्या गाईने शिंग मारली मग. कृष्णा म्हणते, अवं गाय म्हणजे माय, ती कशापायी शिंग मारणार आहे वय तुमसनी? या तुम्ही माझ्या हाताला हात लावा, नाही मारायची शिंग. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ए बाई गप्प बस, तिने शिंग वगैरे मारलं ना तर खूप महागात पडेल. कृष्णा म्हणते, मी म्हणलो ना नाही मारायची शिंग, जर आलासं नाही की नाही हात लावायला तर मग सांगतो मॅस तिला, ए स्वाती ये ग ये, मारेस ती शिंग मार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नको नको नको, लावतो. दुष्यंत आता लांबूनच कृष्णाच्या हाताला हात लावतो. कृष्णा म्हणते, मोरया. त्याबरोबर दुष्यंत थोडं पुढे येतो. कृष्णा म्हणते, आणखीन मोरया. त्याबरोबर दुष्यंत तिच्या आणखीन जवळ येतो. मग मस्त म्हणते, अंगाशी. आणि दोघं नवरा बायको मिळून वसुपारशी निमित्त आता स्वातीची पूजा बी करतात. त्यानंतर आता कृष्णी स्वतःच्या हातानं स्वातीला पुरणपोळी खाया घालत असते. आता ती दुष्यंतला म्हणते, या की या, तुम्ही बी घाला खाऊ. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ए जा यार, हे जास्ती होतंय. त्यावर कृष्णा म्हणते, राहिलं मुक्या जनावराबद्दल काय आपुलकी प्रेमच नाही तुम्हाला. दुष्यंत म्हणतो, जर काही वाटत नसतं ना तर तुला इथे घेऊन आलो नसतो पारस साजरा करायला. तर आता भक्ती ही सुद्धा दुष्यंत आणि कृष्णाच्या मागनं चालत आलेली असते. आता गाईला आंघोळ घालताना किंवा तिची पूजा करताना तर कृष्णा आणि दुष्यंतला तिने पाहिलेलं नसतं, पण गाईला नैवेद्य खाऊ घालताना मात्र भक्तीने त्या दोघांना एकत्र पाहिलेलं असतं. भक्ती खूप खुश होत असते मनातल्या मनात. तिला तिचा तुटलेला संसार आठवत असतो आणि कृष्णाचा सावरणारा बहरणारा संसार पाहून आनंद होत असतो. मनातल्या मनात ती आता देवीला आणि गाई मातेला बी हात जोडून प्रार्थना करत असते. स्वाते, आई माझे, कृष्णीनं कायम तुझं समद मनापासून केलं बघ. कायम ती तुला तिची मायच मानत आली आणि तू बी कायम तिच्या पाठीशी उभी राहिलीस. तुम्हा दोघींचं नातं म्हणजे खरंच लय अतूट आहे बघ. म्हणून आजच्या दिवसाला दुष्यंत दाजींनी बी तुम्हा दोघींची भेट घडवून आणली. आता अशीच तू कायम तिच्या पाठीशी उभी राहा आणि कृष्णा आणि दुष्यंत दाजींचा संसार सुखाचा होऊ दे. त्या दोघांनी कायम एकत्र राहू दे. माझ्या कृष्णीनं लहानपणापासून लय भोगलं आहे. जन्म दिलेले आईबा कवाच मेली, मंदिरात राहिली. बानं घरी आणल्यावर बानं लय माया लावली, पण आईनं नाही स्वीकारलं. आता तिला तिचं हक्काचं घर, तिचं सासर मिळालं. तिच्यावर प्रेम करणारी सासू, तिला साथ देणारा नवरा आहे. कायम तिचं सुख असंच राहू दे बघ. माझी बहीण सुखानं नांदू दे त्या घरात. तर आता इथे पूजा ही कृष्ण आणि दुष्यंतला एकत्र गाईला अंघोळ घालताना सुद्धा पाहते आणि त्याचबरोबर तिला औक्षण करताना नैवेद्य चारताना सुद्धा पाहते. आणि पूजाला वाटत असतं, हे सगळं काय करतोय डी? ओ माय गॉड, ह्या गावठीने डीला सुद्धा टोटल गावठी बनवून टाकले. नाही, ह्या मूर्ख मुलीला मी डीच्या आयुष्यात फार वेळ राहूच देणार नाही. अगं हिच्यामुळे किती फरक पडला आहे डीमध्ये. जो डी मुक्या प्राण्यांच्या सावलीला सुद्धा उभा राहायचा नाही, आज तो डी चक्क ह्या स्वातीला, ह्या गाईला एवढ्या प्रेमाने खाऊ घालतोय. नो वे. काहीही झालं तरी लवकरात लवकर मला हे सगळं थांबवायला हवं म्हणजे हवं. डी फक्त माझा आहे, फक्त माझा. आणि मला हा असा गावठी नवरा नको आहे. मला माझा डॅशिंग, हँडसम, बोल्ड डी हवा आहे. हा असा मूर्खपणा करणारा डी नको आहे. काहीतर म्हणे गाईला खायला घालतो. किती चीप दिसतंय ते सगळं. मला कसं महत्त्वाचे दागिने घेणारा, शॉपिंगला घेऊन जाणारा असा डी हवा आहे. आणि हा काय करतोय आज हे सगळं? डी किती बदललाय, किती आउटलेटेड झालाय. ओ माय गॉड. नाही, काहीही झालं तरी डीमध्ये इतका बदल होता कामा नये. नाहीतर उद्या जाऊन जरी डी माझा झाला तरी त्याच्या आवडीनिवडी, त्याची चॉईस तर बदललेलेच असतील ना. आणि त्याचे चॉईस बदललेले मला नाही परवडणार. हे सगळं गावठी गावछाप काम मला नाही करायचं आहे. पूजा फक्त आरामात आणि आनंदात राहणार. आणि या कृष्णाला तर मी चांगली बघूनच घेते. माझ्या डीच्या जवळ एवढी लगट करते, हिला काहीच कसं वाटत नाही. तो माझा आहे, फक्त माझा. कृष्णा लक्षात ठेव, आज वसुपारस आहे.
पुढच्या वसुबारसेला मी डीची बायको म्हणून इथे माझ्या आईला भेटायला आलेली असेल आणि त्यावेळेस तू इथे रडत बसलेली असशील, कारण माझा डी तेव्हा कायमचा माझा झालेला असेल. आज किती मिरवायचे तेवढं मिरव, पण लवकरच मी तुझं हे सगळं सुख हिरावून घेणार आहे. त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं परत घरी आलेले असतात. आता भक्ती त्यावेळेस लपते, जेणेकरून दुष्यंत आणि कृष्णाला कळूच नाही की ती सुद्धा तिथे आहे. मग आता कृष्णाचा आनंद बघून दुष्यंत म्हणत असतो, काय मग स्वातीला ओवाळून भेटून आनंद झालाय ना? त्यावर कृष्णा म्हणत असते, अव सांगू शकत नाही मी दुष्यंत सरकार, एवढा आनंद झालाय मला. अव तुमचं कसं, तुमच्या गाडीवर प्रेम आहे, तुमच्या गाडीला चिखल माती लागलेला, खराब हात लागलेला तुम्हासनी सण होत नाही, तशी माझी स्वाती, माझ्या स्वातीवर तसाच जीव आहे बघा. दुष्यंत म्हणतो, हॅलो, तू माझ्या गाडीचं कंपॅरिझन त्या गाईबरोबर करशील? त्यावर कृष्णा म्हणते, नाही, तसं ते काय म्हणायला असं तुम्ही तुलना ती तर नाहीच होऊ शकत. माझ्या स्वातीचा जीव लाख मोलाचा आहे तुमच्या गाडीपेक्षा. दुष्यंत म्हणतो, माझी गाडी महत्त्वाची आहे. कृष्णा म्हणते, आवं ती निर्जीव गाडी महत्त्वाची आहे व माझ्या स्वातीच्या जीवापेक्षा. दुष्यंत म्हणतो, ती तुझ्यासाठी निर्जीव आहे, पण माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे. ती माझ्या आईने मला गिफ्ट केलेली गाडी आहे, ते सुद्धा माझ्या 18व्या वाढदिवसाला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय नव, मग ती स्वाती बी मला माझ्या बानं ठेवणीतली त्याची आठवण म्हणून दिलेली आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, गाय कोण देतं यार गिफ्ट म्हणून? त्यावर कृष्णा म्हणते, तुमच्या त्या गाडीचा काय उपयोग आहे तुम्हासनी? दुष्यंत म्हणतो, मला हवं तिकडे जाऊ शकतो मी त्या गाडीने. कृष्णा म्हणते, वय काय, मग माझ्या स्वातीनं मला माझ्यावरचं कर्ज फेडायला मदत केली आहे, सावलीसारखी साथ दिली आहे माझी. त्याच स्वातीच्या दुधाच्या पैशातनं माझं कर्ज फेडलं आहे, माझ्या पूजीच्या लग्नासाठी पैसे बी बाजूला काढलं आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तुला आनंद झाला ना, दॅट्स इट, मला पुढे डिस्कशन वाढवायचं नाही. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.